नमस्कार मित्रांनो, DMR महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त भरतीबद्दल बोलणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत ही एक मोठी संधी आहे. चला मग लगेचच पाहूया यात नेमकं काय आहे. तर एकूण पदं किती आहेत? तब्बल 66. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. तब्बल 66 जागा आहेत आणि त्याही कंत्राटी पद्धतीने. ही खरंच एक खूप मोठी संधी आहे आणि आपण याबद्दल आता डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. बरं, आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. आपण सुरुवात करूया विशेषज्ञ पदांपासून, मग व्यवस्थापन आणि तांत्रिक पदांकडे वळू आणि शेवटी या सगळ्या भरतीचा एक मस्त आढावा घेऊया. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही भरती नक्की कोण करत आहे आणि या संधीचं स्वरूप नेमकं काय आहे. बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा यांनीच ही जाहिरात दिलीय आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की पात्र उमेदवारांकडून कंत्राटी तत्वावर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अर्ज मागवले जात आहेत. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या जागा कायमस्वरूपी नाहीत. ओके, तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, स्पेशलिस्ट आणि मेडिकल रोल्स. डॉक्टर्स आणि तज्ज्ञांसाठी इथे काय काय संधी आहेत ते पाहूया. सुरुवात करूया टॉपच्या पदांपासून, ज्यांची मागणी नेहमीच जास्त असते. वाह, या भरतीमधली सर्वाधिक पगाराची पदं ही आहेत नेफ्रॉलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट. आणि पगार किती आहे बघा, तब्बल 1,25,000 रुपये प्रति महिना. DH वर्धा इथे ही पोस्टिंग असणार आहे. त्याखालोखाल इतरही स्पेशलिस्ट पदं आहेत, जसे की ENT सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, जनरल सर्जन आणि मानसोपचारतज्ञ. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या सगळ्या पदांसाठी एकसारखा म्हणजे 75,000 रुपये प्रति महिना इतकाच चांगला पगार आहे. आता बघूया वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी काय संधी आहेत. इथे MBBS आणि BAMS दोन्ही उमेदवारांसाठी जागा आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पगारात फरक आहे. MBBS साठी 60,000 रुपये तर BAMS साठी 25,000 प्लस इन्सेंटिव्ह आहे. आणि हो, MBBS डॉक्टरांसाठी पार्ट टाइमची संधी सुद्धा आहे, ज्यासाठी 30,000 रुपये मिळतील. आता बघा, एक मोठा आकडा तुमच्या समोर येतोय, 16. हा आकडा आहे फक्त आणि फक्त MBBS वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागांचा. तब्बल 16 जागा आहेत. आणि या 16 जागांचं वर्गीकरणही खूप छान आहे. तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी म्हणजे SC, NTB पासून ओपनपर्यंत सगळ्यांसाठी संधी आहे. आणि पोस्टिंगसुद्धा वर्धा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, अगदी ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुद्धा. चला आता डॉक्टरांच्या पदांवरून पुढे जाऊया आणि बघूया की ह्या आरोग्य यंत्रणेचा प्रशासकीय कणा सांभाळणाऱ्या म्हणजे मॅनेजमेंट आणि पब्लिक हेल्थच्या पदांसाठी काय संधी आहेत. इथे काही खूप महत्त्वाच्या पोझिशन्स आहेत. सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे कीटकशास्त्रज्ञ म्हणजे एंटोमॉलॉजिस्टची पदं. तब्बल 8 जागा आहेत. आणि त्यासोबतच कार्यक्रम व्यवस्थापक आणि रुग्णालय व्यवस्थापकाचीही प्रत्येकी 1 जागा आहे. ही पदं फील्ड लेव्हल मॅनेजमेंटसाठी खूप महत्त्वाची आहेत, जसं की सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक आणि ब्लॉक मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफिसर. आरोग्य कार्यक्रमांवर लक्ष ठेवून ते व्यवस्थित राबवणं हे यांचं मुख्य काम असणार आहे. आता तुम्हाला कळालं असेल की ही भरती किती मोठी आणि किती वेगवेगळ्या स्तरांवरची आहे. आता आपण बोलूया आरोग्यसेवेच्या पहिल्या फळीबद्दल, म्हणजे टेक्निकल आणि सपोर्ट स्टाफबद्दल. या कॅटेगरीमध्ये तर खूप विविधता आहे. बघा, RBSK साठी BAMS वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 3 जागा आहेत. AYUS UG म्हणजेच BHMS साठी 2 जागा आहेत. इतकंच नाही तर ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्टची ही पदे आहेत आणि पुनर्वसन कार्यकर्त्याची सुद्धा 1 जागा आहे. आता ही पदं बघा, जी डायग्नॉस्टिक्स आणि विशिष्ट आरोग्य कार्यक्रमांसाठी खूपच क्रुशल आहेत. यात लॅब टेक्निशियनच्या 3 जागा आहेत. STS म्हणजे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझरची 1 जागा आणि NLEP कार्यक्रमाअंतर्गत पॅरामेडिकल वर्करची 1 जागा आहे. आणि हे बघा, अगदी ग्राउंड लेव्हलवर काम करणारी पदं. मल्टीपर्पज वर्कर म्हणजे MPW पुरुषांसाठी 2 जागा आहेत आणि ANM साठी 1 जागा आहे. हे कर्मचारी थेट लोकांपर्यंत पोहोचून आरोग्य सेवा देतात. आता स्टाफ नर्सच्या पदांबद्दल बोलूया. एकूण 7 जागा आहेत आणि या जागा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये विभागल्या आहेत, जसं की सुमन, NCD, NRC वगैरे. या सगळ्या पदांसाठी पगार मात्र एकसारखा म्हणजे 20,000 रुपये प्रति महिना इतका आहे. बरं, आतापर्यंत आपण बरीच माहिती बघितली. आता वेळ आहे या सगळ्याचा एक छोटासा सारांश घेण्याची. ही भरती एका दृष्टिक्षेपात कशी दिसते ते पाहूया. हे बघा,
हा चार्ट सगळं काही स्पष्ट करतोय. एकूण 66 पदापैकी 29 पदं ही स्पेशालिस्ट आणि मेडिकल कॅटेगरीतील आहेत, तर उरलेली 37 पदं ही मॅनेजमेंट आणि टेक्निकल स्टाफची आहेत. म्हणजे दोन्ही गटांना जवळपास सारखंच महत्त्व दिलंय. या भरतीत किती प्रकारची पदं आहेत याचा अंदाज तुम्हाला यावरून येईल. सर्जन, फिजिशियन, स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहेत, तर दुसरीकडे मॅनेजर्स आहेत. मेडिकल ऑफिसर्स, टेक्निशियन्स, थेरपिस्ट्स आणि अगदी फील्डवर काम करणारे ANM, MPW सुद्धा आहेत. म्हणजे अगदी टॉप टू बॉटम एक संपूर्ण टीम उभी केली जात आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी ही भरती वर्धा जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या भविष्याबद्दल काय सांगते? ह्या 66 नवीन कर्मचाऱ्यांमुळे तिथल्या लोकांच्या आरोग्यावर कसा आणि किती सकारात्मक परिणाम होईल याचा विचार नक्कीच करायला हवा. DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.